नंतर बघणार आहोत भारतीय बौद्ध महासभा आरपीआय बौद्ध पंचायत समितीचं आंदोलन आज झालेलं आहे। बुधगयातील व्यवस्थापनावरचं ब्राह्मणांचं वर्चस्व काढा, बुधगयातील व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हातात द्या, भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन सेनेने याबद्दलची मागणी केली आहे। आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा दरम्यान ही रॅली काढण्यात आली होती। आपण जर बघितलं तर बौद्धजन पंचायत समिती त्याचबरोबर रिपब्लिकन सेना यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। बोधगया जे आहे इथलं जे व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीमधले हिंदू आणि ब्राह्मण यांना काढून टाकून केवळ बौद्ध समाजाचं नियंत्रण त्यावर असावं अशी मागणी जी सुरू झालेली आहे त्या मागणीच्या समर्थनात आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। काही जण आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, तुम्ही कुठून आलात आणि काय तुमची मागणी आहे? आम्ही नायगावमधून आलोय। आमची संस्था बौद्धजन पंचायत समिती आहे। आमचा बौद्ध महाविहार जे हिंदूच्या ताब्यात आहे तो आमच्या ताब्यात आला पाहिजे आणि बौद्धांना मिळाला पाहिजे। यासाठी बिहारमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे? परिपूर्ण पाठिंबा आहे आणि तो लास्टपर्यंत, जोपर्यंत आमची जान आहे तोपर्यंत त्याला पाठिंबा राहणार। तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे? आमचं ते आपले बोधगया विहार, या विहारामध्ये जे ब्राह्मणांनी अत्याचार केला हे मुक्त झालं पाहिजे आणि हे विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे, हे आमची प्रमुख मागणी आहे। तिथे जे काही आंदोलन केलं जात आहे त्या आंदोलनाला तुमचं समर्थन आहे? त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, ही सगळी आंदोलनं येत्या काळामध्ये पण आपल्याला दिसतील का, जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही? सगळे त्यांचा सुद्धा याच्यापेक्षा मोठा मोर्चा अजून निघणार आहे। जर मान्य केलं नाही तर आम्ही सर्व जनता या रस्त्यावरती पुरा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही राहणार। महाराष्ट्रात कुठे कुठे आज मोर्चे चालू आहे आणि येत्या काळात आंदोलन कसे? औरंगाबाद, कल्याणमध्ये होतोय, कल्याण, ठाणा, मुंबई आणि संपूर्ण मुंबईतील बौद्ध जनता इथे आलेली आहे। बहुजन समाज पार्टी दिंडोशी विधानसभेतर्फे माझा जाहीर पाठिंबा आहे। या ठिकाणी मी माझ्या कॅमेरा पर्सनला सांगेल की त्यांनी जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ते आंदोलन नेमकं त्याचं स्वरूप कसं आहे, किती महारूप धारण केलेलं आहे ते दाखवावं। आपण पाहतोय की जे प्रमुख मान्यवर आहे त्यांची या ठिकाणी भाषणं सुरू आहेत। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर सगळे बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की बोधगया इथला संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते बौद्ध समाजाच्या हातात देण्यात यावं आणि त्याच्यावर कुठल्याही पद्धतीनं हिंदूंचं वर्चस्व राहता कामा नये। आपण पाहतो आहोत की संपूर्ण जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी लोटलेला आपल्याला बघायला मिळतोय। हे आंदोलन यापुढेही अधिक तीव्र करण्याचा विचार आंदोलनकर्त्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे। आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।